नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी योगेश अरुणराव लांडगे आपणा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. आपला नेक्स्ट नंबरचा टॉपिक आहे प्रॅक्टिस सेट नंबर 1.4. त्या 1.4 मध्ये आपल्याला एक एक्झाम्पल दिले आहे. यामध्ये सांगितलं इफ n ऑफ a इक्वल टू 15 म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स इन द सेट a इक्वल टू 15, n ऑफ a युनियन b ची व्हॅल्यू 29 आहे, यांच्या इंटरसेक्शनची व्हॅल्यू 7 आहे, देन वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ n ऑफ b म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट इन द सेट b. ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. आता ही कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याकडे एक रिझल्ट माहिती आहे, एक रिलेशन यामध्ये आपण कालच पाहिलं. ते रिलेशन काय सांगते, n ऑफ a युनियन b इज इक्वल टू काय असते, n ऑफ a प्लस n ऑफ b मायनस n ऑफ a इंटरसेक्शन b असा तो रिझल्ट असतो. आता हे आपल्याकडे एक स्टेटमेंट आहे. आता या स्टेटमेंट मध्ये गिवन सर्व व्हॅल्यूज यामध्ये आपण पुट करू. इथे आपण काय म्हणणार, सबस्टिट्यूटिंग द गिवन व्हॅल्यूज. गिवन व्हॅल्यूज आपण यामध्ये काय करणार, सबस्टिट्यूट करणार. आणि सबस्टिट्यूट जर केल्या n ऑफ a युनियन b म्हणजेच काय आपल्याकडे 29 इक्वल टू n ऑफ a म्हणजे 15 प्लस n ऑफ b वी हॅव टू फाइंड आणि n ऑफ a इंटरसेक्शन b ही व्हॅल्यू आहे आपल्याकडे 7. नेक्स्ट नंबर मध्ये आहे 29. आता 15 मधून जर 7 जर मायनस केले आपण तर ही व्हॅल्यू येते 8 प्लस n ऑफ b. n ऑफ b या ठिकाणी आपण इकडेच राहू देऊ, प्लस 8 ला या साइडला आणल्यावर तो होईल -8 म्हणजे 29 मायनस 8. आणि 29 मधून जर 8 आपण मायनस केले तर आपल्याकडे येते 21 इक्वल्स टू n ऑफ b म्हणजेच नंबर ऑफ एलिमेंट्स इन द सेट b आर 21. म्हणजे b या सेट मध्ये नंबर ऑफ एलिमेंट्स किती आहे, 21. आणि हीच व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. Now our next number example is in a hostel there are 125 student. एक हॉस्टेल आपल्याला दिलेलं आहे, त्यामध्ये 125 स्टुडंट आहेत. म्हणजेच आता आपण मागचा जो फॉर्म्युला पाहिला त्याप्रमाणे आपल्याला सॉल्व्ह करायचे. आता 125 स्टुडंट याला आपण घेणार युनिव्हर्सल सेट. म्हणजे युनिव्हर्सल सेट मध्ये आपल्याकडे 125 एवढे स्टुडंट आहेत. आउट ऑफ विच ज्यापैकी 80 ड्रिंक टी, की ज्यापैकी 80 हे टी ड्रिंक करतात, 60 ड्रिंक कॉफी, त्यामधले 60 हे कॉफी ड्रिंक करतात म्हणजे कॉफी घेतात, 20 ड्रिंक बोथ टी अँड कॉफी, ते त्यापैकी 20 टी आणि कॉफी दोन्ही घेतात. देन फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट हु डू नॉट ड्रिंक टी और कॉफी. दोन पैकी एकही न घेणारे, टी और कॉफी एकही न घेणारे स्टुडंट किती आहेत हे कॅल्क्युलेट करायचं आहे. आता एक लक्षात ठेवायचं, टी अँड कॉफी, अँड शब्द आला, बोथ अँड हा जर वर्ड आला या अर्थ काय आहे की ते हा जो काही आपल्याकडे येणारा एलिमेंट आहे किंवा नंबर ऑफ एलिमेंट्स आहेत हे दोनही सेट मध्ये येतात. आणि दोनही सेट म्हणजे त्याला आपण म्हणतो इंटरसेक्शन. आणि ज्या ठिकाणी और हा शब्द आला, और म्हणजेच दोन पैकी एकामध्ये म्हणजे युनियन. इथे तुम्हाला काय सांगितलं, डू नॉट ड्रिंक, दोन पैकी एकही न घेणारे, म्हणजे दोन पैकी एक घेणारे आपल्याला पहिले कॅल्क्युलेट करावं लागेल. म्हणजे ए युनियन बी कॅल्क्युलेट करावं लागेल. आणि नंतर जी काही व्हॅल्यू येईल ती व्हॅल्यू टोटल नंबर ऑफ स्टुडंट मधून जर आपण सबट्रॅक्ट केली तर आपल्याकडे हे नंबर ऑफ स्टुडंट हु डू नॉट ड्रिंक टी और कॉफी आपल्याकडे येते. आता ओव्हरऑल हे जे थेरॉटिकल स्टेटमेंट आहे याला आपण आपल्या मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये लिहू. लिहिण्यासाठी पहिले मी म्हणतो लेट यू बी द युनिव्हर्सल सेट, युनिव्हर्सल सेट ऑफ स्टुडंट्स, यू बी द युनिव्हर्सल सेट ऑफ स्टुडंट इन अ हॉस्टेल, की हॉस्टेल मध्ये असणाऱ्या सर्व जे काही स्टुडंट आहेत त्यांचा सेट. युनिव्हर्सल सेट कोणता कन्सिडर केला आपण, यू. नंतर आपण म्हणणार ए बी द सेट ऑफ स्टुडंट्स, ए बी द सेट ऑफ स्टुडंट्स ड्रिंकिंग, की जे काय ड्रिंक करतात, ड्रिंकिंग. पहिले आहे आपल्याकडे टी अँड कॅपिटल बी, बी द सेट ऑफ स्टुडंट्स, सेट ऑफ स्टुडंट्स ड्रिंकिंग, जे काय ड्रिंक करतात, ड्रिंकिंग कॉफी.
ठीक आहे. मग आता तुम्हाला जी काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे यावरून इथे आपण म्हणणार फ्रॉम द गिव्हन इन्फॉर्मेशन. आपल्याला जी काही गिव्हन इन्फॉर्मेशन दिलेली आहे या गिव्हन इन्फॉर्मेशन वरून आपण म्हणणार यू युनिव्हर्सल सेट आहे. युनिव्हर्सल सेट मध्ये म्हणजे हॉस्टेलमध्ये किती स्टुडंट आहेत 125 म्हणून आपण म्हणणार n ऑफ u इक्वल टू काय येते 125. सेट ऑफ स्टुडंट ड्रिंकिंग टी ड्रिंक करणारे किती आहेत 80 आणि म्हणून n ऑफ a इक्वल टू किती 80. नेक्स्ट नंबर मध्ये 60 ड्रिंक कॉफी ड्रिंक करणारे स्टुडंटच्या सेटला बी म्हटलं म्हणून नंबर ऑफ एलिमेंट्स इन द सेट बी इक्वल टू 60. 20 ड्रिंक टी अँड कॉफी बोथ आहे म्हणून आपण म्हणणार n ऑफ a इंटरसेक्शन b ही व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे किती आहे 20. आता आपण जो आपल्याकडे रूल आहे किंवा आपल्याकडे जो फॉर्म्युला एक रिलेशन आहे ते रिलेशन यामध्ये आपण यूज करू. इथे आपण म्हणणार वी हॅव द रिलेशन n ऑफ a युनियन b is equal to n of a plus n of b minus n of a intersection b. आता यामध्ये n of a ची व्हॅल्यू 80, n of b ची व्हॅल्यू किती आहे 60, n of a इंटरसेक्शन b किती आहे 20. आता 60 minus 20 40 plus 80 म्हणजे किती होते 120. आता n ऑफ a युनियन b ही व्हॅल्यू आली म्हणजे ही व्हॅल्यू म्हणजेच काय दोन पैकी एक म्हणजे टी और कॉफी दोन पैकी एक ड्रिंक करणाऱ्या स्टुडंट आपल्याकडे आले. ते किती आहेत 125. पण आपल्याला काढायचं काय डू नॉट ड्रिंक टी और कॉफी दोन पैकी एकही न घेणारे. आणि मग एकही न घेणारे म्हणजे काय राहतील टोटल नंबर ऑफ स्टुडंट मधून दोन पैकी एक घेणारे आपण मायनस करू म्हणजे 125 मायनस 120 म्हणजे किती येते 5. म्हणजे देयर आर 5 स्टुडंट हू डू नॉट ड्रिंक टी और कॉफी. फक्त हेच आता आपण इथे लिहू. इथे आपण म्हणणार नंबर ऑफ स्टुडंट्स हू डू नॉट ड्रिंक टी और कॉफी इज इक्वल टू कसे घेऊ शकतो आपण n ऑफ u मायनस n ऑफ a युनियन b असे आपण घेणार. n ऑफ u ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 125, n ऑफ a युनियन b आहे 120. दोघांची सबट्रॅक्शन केली म्हणजे किती येते 5. आणि म्हणून आपण आन्सर मध्ये म्हणणार देयर आर 5 स्टुडंट्स who do not drink tea or coffee. की असे तिथे 5 स्टुडंट आहेत की जे टी किंवा कॉफी दोन पैकी एकही ड्रिंक करत नाही. ठीक आहे. Our next number example is in a competitive exam 50 स्टुडंट पास इन इंग्लिश. एका कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये 50 स्टुडंट पास इन इंग्लिश, 60 स्टुडंट पास इन मॅथमॅटिक्स. 60 मॅथमॅटिक्स मध्ये पास झाले. 40 स्टुडंट पास इन बोथ सब्जेक्ट दोन्ही सब्जेक्ट मध्ये पास होणारे किती आहेत 40. नन ऑफ देम फेल इन बोथ द सब्जेक्ट एकही स्टुडंट फेल झाला नाही. देन वी हॅव टू फाइंड टोटल नंबर ऑफ स्टुडंट. मग या दिलेल्या इन्फॉर्मेशन वरून टोटल नंबर ऑफ स्टुडंट किती आहे म्हणजे आपल्याकडे जी काही इन्फॉर्मेशन दिली या इन्फॉर्मेशन वरून एकही स्टुडंट फेल झाला नाही म्हणजेच आपल्याला काय करायचंय इथे दोन्ही सब्जेक्ट मध्ये पास झालेले आहेत. मग दोन पैकी एका सब्जेक्ट मध्ये फेल एकही झाला नाही म्हणजेच मॅथ किंवा इंग्लिश यामध्ये पास होणाऱ्यांची जर संख्या काढली तर ती संख्या म्हणजेच या ठिकाणी काय आहे टोटल नंबर ऑफ स्टुडंट. का कारण की यापैकी एकही स्टुडंट फेल झाला नाही म्हणून. मग आता याला जर आपल्याला सॉल्व करायचे तर पुन्हा आपण इथे लिहू 50 स्टुडंट पास इन इंग्लिश. यासाठी आपल्याला एक इंग्लिश मध्ये पास होणाऱ्यांचा सेट मॅथ मध्ये पास होणाऱ्यांचा सेट आपल्याला इथे आपल्याला कन्सिडर करावा लागेल. इथे म्हणतो मी लेट सेट ई बी द किंवा लेट ई बी द सेट ऑफ स्टुडंट
पास इन इंग्लिश. नेक्स्ट मध्ये आपण म्हणणार मॅथ मध्ये पास होणाऱ्या सेटला मी एम म्हणतो. एम बी द सेट ऑफ स्टुडंट्स पास्ड इन मॅथमॅटिक्स. आणखी तुम्हाला काही इन्फॉर्मेशन दिली का? आपल्याला सांगितले की बोथ दोन्ही सब्जेक्ट मध्ये पास होणार आहे. दोन्ही मध्ये म्हणला बोथ हा वर्ड आला म्हणजे काय सांगितलं मी? इंटरसेक्शन दिलेलं आहे. आता याच्यानंतर आणखी आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. युनिव्हर्सल सेटचं आपल्याला इथे काम नाही, यांनी सांगितलं नाही. मग आपल्याला जे काही इन्फॉर्मेशन दिली यावरून आपण म्हणणार फ्रॉम द गिव्हन इन्फॉर्मेशन. तुम्हाला जी काही गिव्हन इन्फॉर्मेशन दिली आहे या इन्फॉर्मेशन वरून आपण काय सांगू शकतो? नंबर ऑफ स्टुडंट पास इन इंग्लिश म्हणजे एन ऑफ ई. यामध्ये ई सेट मध्ये किती एलिमेंट आहेत? इथे आपण म्हणणार 50. एम सेट मध्ये नंबर ऑफ एलिमेंट्स किती आहेत ते सांगितले यांनी 60. पास इन बोथ सब्जेक्ट म्हणजे हे आहे ई आणि एम या दोन्ही सेटचं इंटरसेक्शन हे आहे 40. मग आता आपण कोणता फॉर्म्युला यूज करणार? इथे आपण म्हणणार वी हॅव एन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू एन ऑफ ए युनियन बी. नाही आपण इथे म्हणणार, इथे काय म्हणणार? एन ऑफ ई युनियन एम इक्वल टू एन ऑफ ई प्लस एन ऑफ एम मायनस एन ऑफ ई इंटरसेक्शन एम. या फॉर्म्युल्यावरून तुम्हाला काही दोन पैकी एका सब्जेक्ट मध्ये पास होणार आहे. आता एकही फेल झाला नाही म्हणजे दोन पैकी एका सब्जेक्ट मध्ये पास झाले. हेच काय आहे? टोटल नंबर ऑफ स्टुडंट. मग आता एन ऑफ ई ची व्हॅल्यू काय आहे? एन ऑफ ई इक्वल टू 50. एन ऑफ एम आपल्याकडे आहे 60. ही व्हॅल्यू आहे 40. आता 60 मधून जर 40 गेले तर 20 प्लस 50 म्हणजे काय? 70. म्हणजेच तुम्ही म्हणणार 70 स्टुडंट्स passed in either English or कशामध्ये? मॅथमॅटिक्स. म्हणजे तिथे 70 स्टुडंट असे आहेत की ते एकतर इंग्लिश किंवा मॅथ्स मध्ये पास झाले, एकही स्टुडंट फेल झाला नाही. इथे आपण म्हणणार नन ऑफ देम is failed in both subject. त्यामध्ये हे जे काही स्टुडंट आहेत यामधला एकही स्टुडंट एकाही सब्जेक्ट मध्ये फेल झाला नाही म्हणजे नन ऑफ देम इज फेल इन बोथ द सब्जेक्ट. आणि म्हणून तिथे म्हणणार की जे दोन पैकी एका सब्जेक्ट मध्ये पास झाले तेवढेच टोटल नंबर ऑफ स्टुडंट आहेत. आणि म्हणून तुम्ही म्हणणार देअरफॉर टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स आर किती आहेत? 70. ठीक आहे. Now our next number example is a survey was conducted to know the hobby of 220 student of class 9th. म्हणजे आपण एक सर्वे कंडक्ट केलेला आहे यामध्ये कशासाठी? टू नो द हॉबी ऑफ 220 स्टुडंट ऑफ क्लास 9th. जे क्लास 9 च्या स्टुडंटची हॉबी नो करण्यासाठी एक सर्वे केलेला आहे. किती स्टुडंट? 220. म्हणजे युनिव्हर्सल सेट मध्ये आपल्याकडे नंबर ऑफ स्टुडंट किती आहेत? 220. मग या सर्वे नुसार काय? आउट ऑफ विच 130 स्टुडंट इन्फॉर्म अबाउट देअर हॉबी ॲज रॉक क्लाइम्बिंग. यापैकी 130 स्टुडंटने असं सांगितलं की त्यांची हॉबी काय? रॉक क्लाइम्बिंग. 180 स्टुडंट इन्फॉर्म अबाउट देअर हॉबी ॲज स्काय वॉच. 180 स्टुडंट सांगितले त्यांची हॉबी स्काय वॉच आहे. देअर आर 110 स्टुडंट हू फॉलो बोथ द हॉबीज. दोन्ही हॉबी असणारे किती आहेत? 110 आहेत. देन हाऊ मेनी स्टुडंट डू नॉट हॅव एनी ऑफ द टू हॉबीज. दोन पैकी एकही हॉबी नसणारे स्टुडंट किती आहेत? नेक्स्ट नंबर हाऊ मेनी ऑफ देम फॉलो हॉबी ऑफ रॉक क्लाइम्बिंग ओनली. फक्त रॉक क्लाइम्बिंग करणारे किती आहेत? अँड हाऊ मेनी स्टुडंट फॉलो द
हॉबी स्कायवॉच, आणि स्कायवॉच हॉबी असणारे किंवा फॉलो करणारे किती स्टुडंट आहेत हे पण तुम्हाला यामध्ये कॅल्क्युलेट करायचं आहे. आता टोटल नंबर ऑफ स्टुडंट यामध्ये दिलेले आहेत, म्हणून यामध्ये आपण म्हणू लेट यू काय म्हणणार आपण, बी द युनिव्हर्सल सेट, यू बी द युनिव्हर्सल सेट ऑफ स्टुडंट्स ऑफ क्लास 9th. हा काय, यू बी द युनिव्हर्सल सेट ऑफ स्टुडंट ऑफ क्लास 9th क्लासचे जे काही स्टुडंट आहेत त्यांचा युनिव्हर्सल सेट काय घेतला आपण, यू. नेक्स्ट नंबर मध्ये घेतो मी ए बी द सेट ऑफ स्टुडंट्स फॉलो द हॉबी, ए आपण घेऊ सेट ऑफ स्टुडंट हू फॉलो द हॉबी. पहिली हॉबी कोणती आहे, रॉक क्लाइंबिंग, रॉक क्लाइंबिंग, रॉक क्लाइंबिंग. नेक्स्ट नंबर मध्ये आपण म्हणू बी काय आहे, बी द सेट ऑफ स्टुडंट्स, सेट ऑफ स्टुडंट फॉलो द हॉबी, की जे कोणती हॉबी फॉलो करतात, फॉलो द हॉबी स्कायवॉच, स्कायवॉच. ठीक आहे, एवढं यामध्ये आपण कन्सिडर केलं. आता जी काही इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली आहे त्यावर इथे आपण म्हणणार फ्रॉम द गिवन इन्फॉर्मेशन, फ्रॉम द गिवन इन्फॉर्मेशन. आता गिवन इन्फॉर्मेशन वरून आपण काय म्हणणार, टोटल नंबर ऑफ स्टुडंट 220 आहे, म्हणजे एन ऑफ यू युनिव्हर्सल सेट मध्ये नंबर ऑफ एलिमेंट्स किती राहतील, 220. रॉक क्लाइंबिंग करणारे स्टुडंट किती आहेत, 130, म्हणून एन ऑफ ए मध्ये किती राहतील, 130. स्कायवॉच करणारे 180 आहेत, म्हणून एन ऑफ बी सेट मध्ये नंबर ऑफ एलिमेंट्स किती राहतील, 180. नेक्स्ट नंबर मध्ये हॉबी किती आहे, नेक्स्ट नंबर मध्ये देयर आर 110 स्टुडंट हू फॉलो बोथ हॉबीज, बोथ म्हणजे दोन्ही म्हणजेच आपण काय म्हणणार, एन ऑफ ए इंटरसेक्शन बी, दोन्ही हॉबी असणारे किती आहेत आपल्याकडे, 110. आता हे एक्झाम्पल आपल्या फर्स्ट नंबर एक्झाम्पल सारखं आहे. पहिले आपण काय करणार, दोन पैकी एक हॉबी असणारे म्हणजे एन ऑफ ए युनियन बी आपण कॅल्क्युलेट करू. टोटल नंबर ऑफ स्टुडंट मधून आपण जर एन ऑफ ए युनियन बी जर मायनस केली तर आपल्याकडे दोन पैकी एकही हॉबी नसणारे स्टुडंट आपल्याकडे येऊन जातील. मग आता आपण काय करणार, आपल्याकडे काय रिझल्ट आहे तो रिझल्ट या ठिकाणी इथे आपण लिहू. वी हॅव एन ऑफ ए युनियन बी इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. आता एन ऑफ ए ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, नंबर ऑफ एलिमेंट्स इन द सेट ए 130. नेक्स्ट नंबर मध्ये ही व्हॅल्यू आहे 180 आणि ही आहे 110. ठीक आहे. आता नेक्स्ट मध्ये काय करतो मी, 180 मधून जर 110 जर मायनस झाले तर किती राहते, 70. 70 प्लस 130 म्हणजे किती आले आपल्याकडे, 200. 200 म्हणजे असे स्टुडंट की जे दोन पैकी एक हॉबी फॉलो करतात. म्हणजे इथे आपण म्हणणार therefore 200 स्टुडंट्स फॉलो एनी ऑफ द टू हॉबीज, दोन पैकी एक हॉबी फॉलो करतात, फॉलो एनी ऑफ द टू हॉबीज. आता आपल्याला काय करायचंय, हाऊ मेनी स्टुडंट डू नॉट हॅव एनी ऑफ द टू हॉबीज हे आपल्याला काढायचंय. मग इथे आपण म्हणणार नंबर ऑफ स्टुडंट्स डू नॉट हॅव एनी ऑफ टू हॉबीज, दोन पैकी एकही हॉबी नसणारे स्टुडंट म्हणजे काय राहतील, टोटल नंबर ऑफ स्टुडंट मधून दोन पैकी एक हॉबी असणारे स्टुडंट आपण मायनस करू. म्हणजे युनिव्हर्सल एन ऑफ यू मायनस एन ऑफ ए युनियन बी आपण सबट्रॅक्ट करू. एन ऑफ यू ची व्हॅल्यू आहे 220 मायनस एन ऑफ ए युनियन बी किती आहे 200 आणि म्हणून या दोघांची सबट्रॅक्शन जर केली तर किती येते 20. म्हणजेच आपण म्हणणार देयर आर 20 स्टुडंट
who do not have any of the two hobbies. इथे असे 20 स्टुडंट आहेत की ज्यांना दोन पैकी एकही हॉबी नाही. हा झाला यामधला क्वेश्चन नंबर फर्स्ट. आता नेक्स्ट नंबर काय आहे, हाऊ मेनी ऑफ देम फॉलो हॉबी ऑफ रॉक क्लाइम्बिंग ओनली. आता रॉक क्लाइम्बिंग करणारे हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. पहिले आपण ते लिहून घेऊ. इथे आपण म्हणणार नंबर ऑफ स्टुडंट्स, नंबर ऑफ स्टुडंट follow the hobby rock climbing only. आता फक्त रॉक क्लाइम्बिंग वाले म्हणजे काय राहतील आपल्याकडे, तर रॉक क्लाइम्बिंग हॉबी असणारे किती आहेत आपल्याकडे 130, म्हणजे n ऑफ a मायनस दोनही हॉबी असणारे म्हणजे n ऑफ a इंटरसेक्शन b यामधून आपण सबट्रॅक्ट जर केलं तर फक्त रॉक क्लाइम्बिंग करणारे स्टुडंट आपल्याकडे येतील. मग n ऑफ a ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 130, n ऑफ a इंटरसेक्शन b आहे 110 आणि दोघांची सबट्रॅक्शन केली तर आपल्याकडे काय येते 20. म्हणजे देयर आर 20 स्टुडंट हु हॅव द हॉबी रॉक क्लाइम्बिंग ओनली. फक्त रॉक क्लाइम्बिंग असणारे किती आहेत 20. आता याच प्रकारे तुमचा यामधला लास्ट नंबरचा क्वेश्चन काय, हाऊ मेनी स्टुडंट फॉलो द हॉबी स्काय वॉच. फक्त स्काय वॉच करणारे किती आपल्याकडे, वाटलंच की ते स्काय वॉच ओनली असेल ना. मग इथे आपण याच प्रकारे म्हणणार नंबर ऑफ स्टुडंट्स फॉलो द हॉबी स्काय वॉच. स्काय वॉच फॉलो करणारे किती स्टुडंट असतील आपल्याकडे, तर याच प्रकारे स्काय वॉच फॉलो करणारे स्टुडंट यांच्यामधून दोनही हॉबी असणारे स्टुडंट आपण सबट्रॅक्ट करणार. मग आता स्काय वॉच करणारे किती आहेत आपल्याकडे 180, यामधून दोनही हॉबी असणारे म्हणजे 110 आपण मायनस करणार म्हणजे किती येते आन्सर आपल्याकडे 70. म्हणजे देयर आर 70 स्टुडंट हु हॅव द हॉबी स्काय वॉच ओनली. फक्त स्काय वॉच हॉबी असणारे किती स्टुडंट आहेत तर 70. एकही हॉबी नसणारे 20, फक्त रॉक क्लाइम्बिंग वाले 20 आणि स्काय वॉच वाले किती आहेत आपल्याकडे 70. अशा प्रकारे हा क्वेश्चन आहे. नाउ our next number example is observe the Venn diagram and write the following sets. आपल्याला ही जी Venn diagram दिलेली आहे हिला ऑब्झर्व करायचं आहे आणि हे सेट्स आपल्याला यामध्ये लिहायचे. आता आपण डायरेक्टली आपण डायग्राम जर ऑब्झर्व केली तर आपल्याला हा काय दिसत आहे युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेट मध्ये आपल्याला आणखीन दोन सेट दिसतात ए आणि बी, यांच्यामध्ये एलिमेंट्स आहेत असं दिलेलं आहे. आता एक एक सेट यामध्ये आपण लिहू. आता सेट ए मध्ये कोण कोण येते पहा बरं. तर सेट ए चा हा एक सर्क्युलर शेपचा आहे. यामध्ये कोण येते x y z m n, x y z m n. ठीक आहे. आता असंच बी सेट मध्ये काय, सेट बी पण हा एक सर्क्युलर शेपचा आहे. यामध्ये काय आहे एम एन पी क्यू आर किंवा पी क्यू आर एम एन. सेट बी मध्ये कोण कोण आहे पी क्यू आर एम आणि एन. नंतर यांनी सांगितलं दोन्ही सेटची युनियन ऑफ टू सेट्स म्हणजे काय, द सेट ऑफ एलिमेंट्स इन द सेट ए अँड बी. ए आणि बी दोन्ही सेट मध्ये असणारे सर्वच्या सर्व एलिमेंट्स म्हणजे ए मध्ये कोण कोण आहे एक्स वाय झेड एम एन आणि बी मध्ये कोण आहे पी क्यू आर एम एन. एम एन एम एन रिपीट होते, एम एन घ्यायचं काम नाही म्हणजे इथे आपण घेणार फक्त पी क्यू आर असे आपण सेट्स लिहिले. आता नेक्स्ट मध्ये युनिव्हर्सल सेट मध्ये कोण येणार, या रेक्टँग्युलर शेपच्या आतमध्ये येणारे सर्व म्हणजे आता कोण येईल एक्स वाय झेड एम एन पी क्यू आर एस टी. हे सर्वच्या सर्व यामध्ये येतील. एक्स वाय झेड एम एन पी क्यू आर एस आणि टी हे सर्वच्या सर्व कशामध्ये येतील या युनिव्हर्सल सेट मध्ये येतील. ठीक आहे. आता ए कॉम्प्लिमेंट म्हणजे कोण की सेट ए मधले एलिमेंट सोडून पण सर्व कोणामधले युनिव्हर्सल सेट मधले. मग आता सेट ए मधले कोण कोण आहे एक्स वाय झेड एम एन एवढे एलिमेंट सोडून बाकी सर्व राहिलेले यामध्ये येतील म्हणजे कोण कोण आहे पी क्यू आर एस टी. हे झाले ए कॉम्प्लिमेंट मध्ये. नंतर इथे आपल्याला लिहायचं आहे बी कॉम्प्लिमेंट.
आता बी कॉम्प्लिमेंट मध्ये कोणकोणते एलिमेंट येतील, तर बी कॉम्प्लिमेंट मध्ये पुन्हा सेट बी मधले एलिमेंट सोडून म्हणजे कोण कोण आहे, तिथे आपण म्हणणार mn p q r एवढे सोडून म्हणजे कोण कोण आहे, x y z s t, x y z s t, x y z s t असे ते झाले. आणि ए युनियन बी कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, ए युनियन बी मधले सोडून. आता ए युनियन बी मधले सोडून म्हणजे एक्स वाय झेड एम एन पी क्यू आर यामधले सोडून म्हणजे कोण कोण राहते, फक्त एस टी. कोण कोण राहते, फक्त एस टी. असं हा आपल्याकडे आहे. आणि इथे तुमचा प्रॅक्टिस सेट नंबर 1.4 संपला.